नंदुरबार पारंपरिक शेतीसोबतच आता जिल्ह्यातील काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळत आहेत। सध्या संपूर्ण जिल्ह्यात केवळ 3 शेतकरी या पिकाची व्यावसायिक पातळीवर शेती करत आहेत। परंतु कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नंदुरबार तालुक्यातील युवराज पाटील यांनी हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून गेल्या 15 वर्षापासून शेती व्यवसाय सांभाळत आहेत। नवीन पीक लावावे यासाठी गेल्या वर्षी 2 एकर क्षेत्रात त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली। ड्रॅगन फ्रूट हे पीक एकदा लावल्यावर 15 ते 20 वर्षापर्यंत सातत्याने उत्पादन देणारे आहे। सुरुवातीला पायाभूत सुविधांमध्ये थोडा जास्त खर्च येतो, मात्र नंतर नियमित निगा आणि थोडी काळजी घेतल्यास या पिकातून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते। 2 एकर क्षेत्रात युवराज पाटील यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून एकरी 8 लाख प्रमाणे 2 एकरसाठी त्यांना जवळपास 15 ते 16 लाख खर्च आला आहे। लागवडीनंतर 12 ते 15 महिन्यांमध्ये पीक यायला सुरुवात होते। पहिल्या वर्षी 3 क्विंटल पर्यंत फळ आहे, पण या वर्षी 8 ते 10 टन फळ येण्याची शक्यता आहे आणि दरवर्षी 1 एकरातून 6 ते 8 टन उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। प्रत्येक फळ हे 400 ते 500 ग्रॅम वजनाचे आहे। सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी असून दर 150 ते 250 रुपये प्रति किलो पर्यंत आहेत। त्यामुळे एकरी 2.5 ते 3 लाख उत्पन्न येण्याची शक्यता असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले। युवराज संतोष पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद हायस्कूल नंदुरबार। मी गेल्या 2 वर्षापूर्वी 31 मे 23 रोजी सेवानिवृत्त झालो। त्याच्यानंतर मग शेती तसं मी 15-20 वर्षापासून शेती करतोय, पण यूट्यूबला सर्च पाहिलं, सर्च करता करता लक्षात आलं की ड्रॅगन फ्रूटची शेतीसुद्धा आपल्याला करता येऊ शकते। म्हणून आम्ही हा नवीन प्रोजेक्ट हाती घेण्याचे ठरवलं। मुलांचा विचारविनिमय केला आणि आम्ही ठरवलं की आपण काहीतरी 1-2 एकर काहीतरी लावूया। मग आपण शेवटी निर्णय घेतला की आपण 2 एकर ड्रॅगन फ्रूट शेती करायची, असं आम्ही ठरवलं। आता हे आपलं पहिलंच वर्ष आहे। गेल्या वर्षी 7 जुलै रोजी आपलं प्लांटेशन झालं होतं। ही सी व्हरायटी आहे। याचं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपल्याला साधारणपणे एकरी 6.5-7 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि या पिकाचं पोषण भरण, त्याला खतं, पाणी, त्याचं संरक्षण, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला साधारणपणे 1.5-2 लाख रुपये एकरी असा, म्हणजे साधारणपणे 2 एकरला या पोझिशनला येईपर्यंत आपल्याला 17-18 लाखापर्यंत खर्च आलेला आहे। आता जे पहिलीच हार्वेस्टिंग आपली आता सुरू आहे। गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस होता, त्या अवकाळी पावसाने थोड्याफार प्रमाणात कडी आलेली होती, तर आपल्याला 3-3.5 क्विंटलपर्यंत पहिलं प्रोडक्शन मिळालं होतं। आता दुसरा बार आहे, आता दुसरा फ्लशची आमची हार्वेस्टिंग सुरू आहे। आता हे तुमच्यासमोर हे फळ दिसतंय बघा, हे जे फळ आहे याची क्वालिटी, फळ, अगदी फळाची साईज, हे जे सगळं पाहिलं आपण तर साधारणपणे 500-600 ग्रॅमपर्यंत हा फळाचा आकार आहे आणि बऱ्यापैकी डिमांड आहे। लोकल मार्केटलाच सध्या आम्ही देतोय। खर्च निघायचा अजून काही प्रश्न नाही, ही आमची सुरुवात आहे। सुरुवात असल्यामुळे अजून काही तसं सांगता येणार नाही, पण या सीजनला म्हणजे पहिल्या हार्वेस्टिंगला आम्हाला 3-3.5 क्विंटल माल मिळाला होता फक्त, पण या दुसऱ्या हार्वेस्टिंगला म्हणजे आता आम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 टन माल मिळणार आहे आणि असे साधारणपणे त्याचे 5 ते 6 बार असतात। हा असं समजा तुम्ही की हा दुसरा बार आहे, अजून आपल्याला 3 ते 4 बार याची भेटतील आणि प्रत्येक बारला त्याचं जे उत्पादन आहे ते वाढत जातं।